की बोर्डों में परेशान हो गए, वो हेडिंग नहीं है। सुनो, आप गौर करो, सुनो, बस 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 थोड़ा थोड़ा। वो 4.13 जो है ना, एनिमल्स ऑफ आर्थ्रोपोडा, वो जो है ना, ये फिगर का सीक्वेंस है। वो देखो फिगर, तुम्हारे फिगर का देखो, फिगर 4.12 का है, देखो वो एनिलिडा के फिगर का एग्जाम्पल क्यों है वो, बराबर है। अब उसके बाद में अगर रहा है तो ये पढ़ना चाहिए तुमने कि आर्थ्रोपोडा फाइलम के अंदर डाइजेस्ट सिस्टम इज कंप्लीट। यहां से रह गया। एक मिसाल याद आ गई मेरे को, दूं क्या मिसाल? फजीती है भला बहुत तुम्हारी, हाँ? उसमें 13 नंबर पहले आता भला। देखो किताब कैसा लगा दी उन्हें मुंह को। हाँ, नकू बोल रहे हमने, बराबर है। तो रहने दो, नको आप इसको टालेंगे, रहने दो, बाद में और कभी आता अभी बहुत मौके पे दे देंगे। चलो चला, आता बघा या ठिकाणी आर्थ्रोपोडामध्ये आणखीन त्याचं बॉडीचे कॅरेक्टर काय वैशिष्ट्य आहे, तर या ठिकाणी आता आपण दिलेला देणार आहोत। काही म्हणायचं तुला, काही विचारते तू, मग बोलू नका, मग नो कॉमेंट्स। शिकवत असताना जर मला कोणी आपसात बोललं तर मला खूप राग येते बरं। आपण ओळखून घ्यायचं प्रत्येक सरांचं वीक पॉइंट काय, त्यांना आपण नाराज करायचं नाही, ते आपल्याला चिडणार नाहीत, काय वैशिष्ट्य आहे ते प्रत्येकाचं ओळखून घ्यायचं। मैं जब क्लास में अगर आ गया तो तब कोई भी बच्चा आपस में बात नहीं करना। एक और पढ़ाते समय अगर कोई बात अगर किया तो मुझे गुस्सा आता है। ये मेरा प्रॉब्लम बोलो क्या सही बोलो, वो आप समझ लेना। हो सकता है सर का ये प्रॉब्लम है बोल के खामोश बैठो, या तो सर का ये सही है, ये हमारी गलती है, ऐसा समझ के बैठ जाओ, बराबर है। और रही दूसरी बात, पढ़ाते समय आपस में बिल्कुल नहीं बात करना। हाँ, मुझे खुशी कब होती है कि जब मैं पढ़ाते समय कोई बच्चा अगर कोई सवाल मुझे पूछता है तो दिल भर जाता है, अच्छा मालूम होता है, बराबर। तो सर को खुश करने के लिए, सर को अच्छा पढ़ाने के लिए हम क्या कर सकते हैं ये सोचना है, बराबर। सर को खुश करने के लिए कोई पैसे लाके देने का नहीं है, सर को कुछ खिलाने का नहीं है, सर बहुत बहुत सर वाह, ऐसी कोई ज़रूरत नहीं। समझ में आगा? तो इसलिए साइकोलॉजी ध्यान में रखना हर एक आदमी की, उसके मुताबिक थोड़ा अपन चलने का तो आसान हो जाता है। ये जिंदगी समझे तो जिंदगी है, वरना बहुत मुश्किल है। किसी किसी को तो ये जिंदगी से परेशान है, उसको समझता ही नहीं कैसा रहना, कैसा बात करना, हमेशा उन्हें परेशानी में। क्यों? वो उसको हर एक के तरीके से हिसाब से चलना है। ओके, चला आता बघा या ठिकाणी काय म्हणत होतो मी, डायजेस्ट सिस्टीम काय म्हणतो, या आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर्स आहेत दादा। आता बघा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये, प्रत्येक फायलम मध्ये सारखे शब्द येणार आहेत, मात्र थोडा 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 फरक येणार आहे। आणि जर तुम्ही अभ्यास करण्यासाठी ह्यांचे कॅरेक्टर लक्षात ठेवण्यासाठी तुलनात्मक अभ्यास केलात, तुलनात्मक म्हणजे किसको बोलेंगे उर्दू के, फर्क, डिस्टिंग्विश। कभी कभी क्या करना है, कैसे फाइलम लिख के निकालना, या फाइलम पोरीफेरा, सिलेंट्रेटा, उसके बाद में आर्थ्रोपोडा, एनिलिडा, या और भी कोई मोलस्क वगैरह, ऐसा। इसमें क्या पॉइंट है, इसमें क्या पॉइंट है, क्या फर्क है। वो जो भी कोई एनिमल्स हैं उसमें का क्या फर्क है, इसकी क्या खासियत है, उसकी क्या खासियत है। हर जानदार की अपनी अपनी अलग पहचान होती है, बराबर है। इंसान एक जानवर है, इंसान क्या है, एक जानवर है, एनिमल के ग्रुप में रहता है वो, पौधा नहीं है इंसान। कौन सा ग्रुप है? एनिमल का है। एनिमल का इसका मतलब क्या होगा? प्राणी, प्राणी म्हणजे जानवर। इंसान एक जानवर है, उसके ग्रुप में रखा गया है, लेकिन सभी जानवरों से इंसान अलग है, हटके है, उसकी खासियत है। क्या खासियत है उसकी? हाँ बोलो, क्या चलता है? सीधा चलता है। सीधा चलता है। सीधा चलता है। वैसा नहीं सर,
वो पूरे जानवर झुक के चलते हैं और ये इंसान खड़ा होकर चलता है पैरों पे। खड़ा होने की खासियत है इंसान की। अच्छा, तो चलने के लिए अगर बोलेंगे तो चलने के लिए और भी दूसरी कोई जानवर हैं? लेकिन उसके लिए किडनी की वजह से इंसान खड़ा होकर चलता है, ये उसकी खासियत है। अच्छा, हाँ, तो ये बात आप जो बता रहे हैं, आप उससे मैं अलग अलग तरीके की बात बताता हूँ। आपका वो पॉइंट थोड़ा सा सप्लीमेंट्री बराबर हो सकता है, लेकिन इंसान एक ऐसा जानवर है, दूसरे जानवर से उसकी पहचान अलग है। मानसाला सत्सत विवेक बुद्धि आहे। मराठी का अल्फाज देखो, उसको अंग्रेजी में बोलते हैं वाइज मैन, होशियार मानुस। बात ध्यान रखो, उसको दिमाग जो है ना सभी जानवरों से अलग है। अब तुम बोलेंगे कि दूसरे जानवरों को दिमाग नहीं, क्या? दूसरे जानवरों को भी दिमाग है, लेकिन इंसान का दिमाग कैसा है? सोचने वाला है। ऐसा क्यों? दूसरे जानवर नहीं सोच सकते। मराठी में ऐसा एक शब्द है, माणसाला सत्सत विवेक बुद्धी आहे आणि प्राण्यांना सरळ बुद्धी आहे। बुद्धी सर्वांना आहे, नाही असं नाही। आता उदाहरण सांगतो तुम्हाला, इथं प्रत्येक प्राण्यांना आलं, त्या प्राण्यांना मी खाऊ घातलं, समजा गाय, म्हैस, बैल, हत्ती, घोडा जे काही असेल, त्याला असं मी त्याचं खाद्य जर दिलं मी, तर ते न विचार करता खाते, बरोबर आहे? आणि मी जर तुम्हाला काही खाद्य जर दिलं खावा म्हणलं, तर तुम्ही थोडं विचार करणार। मी रागावनं म्हणलं खा म्हणलं तर मला भिऊन एखादं खाऊ शकता तुम्ही। रस्त्यावर चलत चलत तुम्हाला कोणी खाऊ दिलं तर तुम्ही खाता का? तुम सोचते हैं ये कौन है, ये क्यों दे रहा है, वजह क्या है इसकी? फुकट कभी भी नहीं दे सकते, सर भी नहीं देते फ्री में, कैसा कह दे रहे आज? समझ में आगा? ये इंसान के अंदर ये चीज है, सत्सत विवेक बुद्धि। उसको उर्दू में एक अल्फाज है, इंसान को अशरफुल मखलूकात कहते हैं, बराबर है ना? माणसाला सत्सत विवेक बुद्धी, विवेक जागृत होण्याची, समझता ना? मी तुम्हाला मराठीचं विद्यार्थी मराठीचं, उर्दू के बच्चों को उर्दू से बता रहा हूं, बराबर है? ऐसा क्यों? दूसरे जानवरों में नहीं है, ये इंसान में खासियत है। और अपने दिमाग के बलबूते पे आज इंसान ने सभी कायनात के ऊपर अपना कंट्रोल किया है, बराबर है? आज इंसान चांद पे जा रहा है, आज इंसान मंगल पे जाने की तैयारी है, बराबर है? आज इंसान स्पेस के अंदर जो आज तक कभी कदम नहीं रखेगा इंसान के, वहां जा रहा है। दूसरे जानवर जा सकते हैं, कर सकते हैं, बराबर है? लेकिन एक बात ध्यान रखना, ये इंसान की बात है, इसलिए ये इंसान को अलग दे, इसलिए इंसान की अपनी अपनी पहचान है। समझ में आ गई बात? ये बात ध्यान में रखना है। तो इसलिए कभी कभी तो मैं ऐसा बताता हूं कि इंसान के अंदर की खासियत, ये चेहरा जो है ना अपना, इतना सभी का सेम है। यही है पेशानी, यहां आंख है, यहां नाक है, यहां ओंठ है, कान, सबके जहां होना है वही है, लेकिन दुनिया में ऐसा चेहरा नहीं है। बात ध्यान में रखो, मैं क्या बोल रहा हूं। हो सकता है कि जैसा पैदा होने वाले बच्चे, जुड़वे बच्चे भी एक जैसे मालूम होते हैं, लेकिन उनमें भी फर्क रहता है। अगर हम देखेंगे तो एक जैसे दिखेंगे, लेकिन उनके माँ बाप को पूछो उनमें क्या फर्क है। जो ज्यादा उनको देखते हैं तो उनमें का फर्क भी समझ में आ जाता है। ये कायनात की खासियत है।
हे विश्वाचं रहस्य आहे, गूढ आहे, गूढ रहस्य. लक्षात आलं मराठीच्या विद्यार्थ्यांना? गूढ समझ में आएगा ना? गुड़ बोलो तो खाने का गुड़ बोलेंगे, ना तो ला के दो मिठा चाय, हम बहुत दिन नहीं खाए, अब खा लेंगे सर तुम्हारे बहाने से. गुड़ यानी कि राज. समझ में आएगा बात? हे वैशिष्ट्य आहे. कळालं तुम्हाला मी काय म्हणतो ते? म्हणून या ठिकाणी हे विश्वाचं रहस्य आपण ओळखणं आहे. चला आता बघा या ठिकाणी, आता मी या ठिकाणी मुद्द्यावर येतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. काय म्हटलं या ठिकाणी तुम्हाला? डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण आहे, माउथ आहे आणि ॲनसचा सुद्धा भाग आहे आणि नलिका आहे ती, असा त्याचा अर्थ आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? ओपन टाईप आहे. ओपन म्हणजे अहो हे शिकवलं काय की हो मी तुम्हाला? रक्तवाहिनी जी आहे ना ओपन आहे, रक्तवाहिन्यातून वाहत नाही. क्लोज म्हणलं तर बंदिस्त रक्तवाहिनीतून वाहणारं रक्त म्हणजे क्लोज. कळाला मुद्दा तुम्हाला? आणि ओपन म्हणजे रक्तवाहिनी नाही त्याच्यामध्ये, वाहिनी नलिकातून रक्त वाहत नाही. लक्षात आलं? आता तुम्हाला मी सांगतो, डास कशात येतंय? आर्थोपोडामध्ये येते. खेकडा आर्थोपोडामध्ये येते, जॉइंटेड लेग आहेत. मात्र त्याच्यामध्ये रक्त, मी तुम्हाला काय सांगितलं, डासामध्ये काय सांगितलं, कसं दिसतं आपल्याला? लाल दिसतंय, त्याचं रक्त राहत नाही, ते आपलं शोषण करून घेतलेलं आहे. हमारा जो खून बहुत ज्यादा होने के बाद हम बेफिक्र हो जाते हैं. तू क्या पीना है पी ले, तेरी ख्वाहिश क्या करना है कर ले, कितना पीना पी ले. लेकिन कोई जो मच्छर को हम मारते हैं तो उनमें खून भी नहीं निकलता, तो वो खून उसका है नहीं तो निकलेगा कहाँ से? तो निकलता है तो अपना होता है. बात ध्यान में रखो. चला आता त्याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं रेस्पिरेटरी ऑर्गन आर गिल्स. रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणजे काय? गिल्स आहेत. श्वासोश्वास करण्यासाठी आपल्याला नाक आहेत, नाकपुड्या आहेत आपल्याला आणि फुफ्फुस आहेत. आणि काही प्राण्यांना त्या ठिकाणी त्याचे गिल्स असतात. आता मासा हा पाण्यामध्ये श्वासोश्वास करतो. लक्षात आलं? तो कशाच्या स्वानी? गिलच्या स्वानी. कल्ले असतात ते त्याच्यामध्ये. ओके. ट्रॅकिया श्वास नलिका असते. त्याच्यानंतर बुक लंग्स म्हणजे एक पुस्तकासारखा भाग दिसतो, त्याची मात्र ते फुफ्फुसे असतात. बुक गिल्स कल्ले असतात, ते पुस्तकासारखे दिसल्यासारखे आपल्याला, जशी आपण पुस्तक उभी केलेली त्या पद्धतीने. एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड. एक्सक्रीशन बाहेर पडतं. जसे आपल्या शरीरातून लघवी, ज्या प्राण्यांच्या शरीरातून लघवी बाहेर पडते, तशा या प्राण्यांच्या शरीरातून या ठिकाणी काय पडतं? त्या ठिकाणी एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. कोणता ऑर्गन आहे त्या ठिकाणी? एक्सक्रिटरी ऑर्गन किंवा एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड. ग्रीन ग्लँड मध्ये हिरव्या ग्रंथी असतात. ग्रंथी म्हणजे शरीराचा एक भाग असा करे जरा, त्याच्यातून ते नको असलेले नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकले जातात, असा त्याचा. मॉर्फिजन ट्यूब्यूल ऑर कॉक्सल ग्लँड. आता मॉर्फिजन ट्यूब्यूल हे काय आहे? तर एक ग्रंथीचा भाग आहे. आता ते तुम्ही 12वी मध्ये गेल्यानंतर त्याच्यावर धडा आहे, तिथे मी त्याच्यावर शिकवेन मी तुम्हाला पूर्ण. फक्त एक ग्रंथी असतात लक्षात. नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड बाय नर्व रिंग. नर्वस सिस्टीम कशी असते? नर्व रिंग इथं काढून दाखवली होती मी, बरोबर आहे? जसं आपलं मेंदू आणि स्पायनल कॉर्ड इथं दाखवलं होतं ना मी काढून, त्याच्या बाजूला काय दाखवलं होतं? नर्व रिंग आणि नर्व कॉर्ड दाखवलं होतं मी, म्हणजे ह्याच्यामध्ये आर्थोमध्ये. लक्षात आलं? तसं त्या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड बाय नर्व रिंग अँड डबल व्हेंट्रल गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. व्हेंट्रल गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. नर्व कॉर्डला गँग्लियन सुद्धा असतात. गँग्लियन लक्षात आलं? थोडा त्याचा फुगीर असलेला भाग, नलिका आहे. जशी गाठ मारतो ना आपण दोरीला, एक मोठी दोरी आहे खूप आणि गाठ मारलेली आहे त्या ठिकाणी, तशा पद्धतीनं त्या रिंगला तसा भाग असतो, असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे बघा, सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड इन द फॉर्म ऑफ अँटिरी. सेन्स ऑर्गन म्हणजे काय? सेन्सेशन. आपल्या शरीरामध्ये
ज्ञानेंद्रिय आहेत. किती ज्ञानेंद्रिय आहे सांगा बरोबर, मराठीचे विद्यार्थी सांगतील. 5 आहेत, बराबर है. ज्ञानेंद्रिय किसको बोलेंगे? जिससे उसका इल्म की महसूस होता हमको, उसको ज्ञानेंद्रिय बोलेंगे. मिसाल के तौर पे नाक के जरिए से खुशबू का महसूस होना, बोल दो सूंघने का, खुशबू नहीं, हाँ सूंघने, अच्छी या बुरी कुछ भी हो, एक हो गया. दूसरा, ऐसा छूने के बाद स्पर्शाचं ज्ञान, आपल्याला स्पर्शानं असं हात लावल्याबरोबर आपल्याला कळतं, सेंसेशन, ये एक हो गया. फिर आंख खोलते बराबर देखने का सेंसेशन, देखने का मालूमात, बराबर. कान के जरिए से सुनने का, बराबर है, महसूस होना, क्या आवाज आ रही है, वो इल्म, उसका महसूस होना. आणि नंतर शेवटी कोणतं राहिलंय? जीभ, चखने का, बराबर है. ये बदमाश हमारी जबान अच्छा खाने को मांगती है, खराब रहा तो घर में अगर खाने के लिए सादा अगर बनाया रह गया तो हमको निवाला हलक से नीचे नहीं उतरता. जबान अच्छा मांगती है. मेरा क्या कहना है, मिला तो जरूर खाओ, नहीं अगर मिला तो साधे में भी सुकून रहो. साधं अन्न शरीरासाठी पौष्टिक असतो, हे बायोलॉजीच्या शास्त्रातून सांगतो. सादा खाना, बराबर है. सादा बोलतो तो जबान को, चखमा बोलतो बहुत चवीचं नाही, म्हणजे खूप टेस्टी नाही, साधं, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? चला ओके. त्याच्यानंतर आता बघा पुढे, सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड इन द फॉर्म ऑफ अँटिनी. अँटिनी हे आपले 5 ज्ञानेंद्रिय सांगितले. अँटिनी म्हणजे त्या किड्यांना वगैरे म्हणा, त्या प्राण्यांना असे मिशासारखे असतात, झुरळ ना, झुरळ अशा मिशासारखं असतं ना ते भाग, त्याच्याद्वारे समोर काय तर त्यांना ओळखून घेते आणि बाजूला होते. लक्षात आलं? निसर्गाने आता तुम्ही मराठीमध्ये देव म्हणा, हे मुस्लिम मुली असतील तर अल्लाने म्हणा तुमचं तुम्ही, परत आपलं बायोलॉजीनं काय म्हणतात त्या ठिकाणी, बायोलॉजी शास्त्रामध्ये निसर्गाने, इस कायनात ने हर एक जानदार को अपनी अपनी अलग पहचान दी है. मैंने पहले ही बताया. आता कोणी डोळ्यानं बघते तर त्याचं त्या ठिकाणी, आता कोणी ते प्राणी जे आर्थोम आहेत, अँटिनी म्हणजे त्याच्या समोर मिशासारखा असणारे भाग असतात. ते असं पुढे चलत ते पुढे करतो ते अँटिनी आणि स्पर्श करतो, अरे काय आहे, खाण्याचं आहे तर घेतो, काही धोक्याचं असेल तर बाजूला सरतो. लक्षात आलं काय म्हणतो? काही प्राण्यांना ते दिसत नाही, पण अँटिनीच्या माध्यमातून ते आपलं त्यांचं काम भागतं. हर एक जानदार को अपनी अपनी पहचान दी है, जो उसके अंदर है जो हम में नहीं है, हम में है तो उसमें नहीं, उसमें है तो इसमें नाही, इसमें है तो उसमें नाही, याच्याकडे तर त्याच्याकडे, त्याच्याकडे, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे आणि त्याच्यानुसार तो आपलं जीवन हे व्यतीत करत असतं. लक्षात आलं? हम जमीन के ऊपर सांस लेके रह सकते हैं, पानी में डूबे तो मर जाते हैं, बराबर है. हमारी जगह यहाँ पर है, बराबर है. मछली पानी में आराम से रहती, बहुत खुशी से, बाहर निकालो मर जाती, उसकी जगह है, बरोबर. निसर्गाने त्याची ताकद पाण्यात दिलेली आहे, जे जमिनीमध्ये नाही. तुम्हाला जे जमिनीवर आहे पाण्यात नाही. पक्ष्यांना हवेमध्ये उडण्याची ताकद दिलेली आहे, ते आनंदाने भ्रमण करू शकतात आकाशगंगेमध्ये, बरोबर. आपण करू शकत नाही, बरोबर. आणि लक्षात घ्या, असं नाही म्हणायचं त्यांना आपण कधीही हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. त्याला दिलेलं आहे, आम्हाला नाही. निसर्गाचं काम आहे. पक्षी एका झाडाच्या फांदीला असं धरून रात्रभर बसून राहतो आणि माणसाच्या पिलाला जर झाडावर किंवा आपल्याला झाडावर जर फांदीवर जर बसवलं, सर जल्दी उतारो मुझे नींद आ रही, नाही तो मग गिर जाती देखो. आणि थोडं उशीर झालं की धाड म्हणून पडतेच म्हणून. बघा लक्षात घ्या, या निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळी अशी ताकद दिलेली आहे जी आपल्यामध्ये नाही. लक्षात आलं काय म्हणतो? म्हणून आता काही बिळामध्ये राहणारे प्राणी आहेत, व्यवस्थित आरामशीर राहतात. आपल्याला बिळात नाही, नुसतं घरात
अंधाराच्या खोलीमध्ये राहायला वाटत नाही आपल्याला. आपल्या घरात एखादी खोली असते बघा, खोलीमध्ये खोली, खोलीमध्ये खोली, अंधाराची कोठडी जर असली, बरोबर आहे, त्याच्यामध्ये जर जायचं म्हणून नग ग माय नग नग, मला भीती वाटते. का ग बाई तुझंच घरात जा म्हणलं, मला अंधारात भीती वाटते, नग 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 नग. मग मी विज्ञानाच्या साहाय्याने सांगतो, भूत भानामती जादूटोना हे काहीही नसतं. ह्याच्यावर मी तुम्हाला 11वीला सुरुवातीला एक लेक्चर दिलं असतं, भूत शैतान नाम की कोई चीज़ नहीं है. बात ध्यान में रखो, उर्दू के बच्चों ने भी ध्यान, तुम बोलेंगे सर ऐसा कैसा बोला, शैतान और हैवान इंसानी है. इंसान के अंदर की अगर शैतानियत अगर उभर के आई तो वो हैवान और शैतान से बदतर है. बराबर है. अगर इंसान के अंदर अच्छाई अगर आ गई तो वली सिफत है, वो देव माणूस आहे. बराबर आहे, लक्षात आलं. वली सिफत जिसको अच्छा नेक इंसान बोलेंगे, हे माणसातच आहे सगळं. बराबर है. जब नीयत अगर इंसान की खराब अगर हो गई तो समझ लेना वो शैतान है, चाहे वो कोई भी हो. ऐसा तुम चिराग लेके ढूंढते फिरेंगे तो शैतान नहीं दिखाई देगा तुमको, किसी को भी नहीं दिखाई दिया, किसी को नहीं. रात बेरात जंगल में रहने वाले लोग हैं, घने जंगल में रहने वाले हैं, वहां भी शैतान नहीं है, लेकिन डराते हैं. हाँ, अलबत्ता हमारे जैसे अपने जैसे लोग, इंसान चोर, उनका डर रहता है, जंगली जानवरों का डर हो सकता है. लेकिन ये मैं आपको क्यों दिमाग में बिठा रहा हूं, तुम साइंस के स्टूडेंट हैं. बराबर है. तुम्हारे में कौन सी ज़हनीयत होनी चाहिए, साइंटिफिक. कोई बीमारी अगर दूर करना है छू मंत्र से नहीं होती. बराबर आहे. आजही जातात लोक, काही कुठं जातात माहिती आहे का, ते कोणते तरी भोंदू बाबा असतात, त्यांनी मंत्र फुकून त्या ठिकाणी तुझा आजार बरो करतो म्हणतात. त्याच्यानं होते. अरे त्याच्यानं झालं तर हे डॉक्टर मोठमोठे दवाखाने कशाला निघाले असते. एखादा रोग जर नाही कळाला तर त्या कारण त्याची शोधावं लागतील. आणि तुम्ही शिकलेल्या आता मुली, तुम्ही विज्ञानाचे, तुमच्या डोक्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असावा म्हणून मी सांगतो. शिकायचं कशासाठी, जीवन आपलं उद्धार चांगला बनवण्यासाठी. आणि तुम्ही एवढं सायन्स शिकून आणि तुम्ही जर तसं जर काही झालं केलं, काही आजार पडलं, कोणीतरी मंत्र फुकणार आहे त्याच्याकडे जर गेलो तर तुम्हाला जर त्यांनी विचारले, कोणीतरी विचारलं कुठं गेलतो, दवाखान्यात न जाता ते कोणते तरी बाबा आहे ते त्यांनी मंत्र फुकतात म्हणा, काहीतरी फुकून पाणी देतात म्हणा, काहीतरी आणखीन ते राग देतात म्हणा, त्याच्यानं लई बरं होतंय म्हणून. हे गलत है. मैं पढ़े लिखे लोगों को देखा हूं, मैं पढ़े लिखे लोग, बराबर है, छू मंत्र से, जादू मंत्र से कुछ नहीं होता. बराबर है. कुछ लोग पानी में पड़ के फूकते हैं. अगर फूक से अगर हो रहा है, एक बात ध्यान रखो, जादू टोना ये अगर रहता है तो तुमको यहां आने की क्या जरूरत है. तुम बोलते थे सर एक फूक जादू का मंत्र पढ़ा दो, ये दिन भर बैठने की क्या जरूरत है, डेली आने की क्या जरूरत है. मैं एक मंत्र पढ़ दिया होता, जादू का फूक दिया होता, आपको वो सबक ही याद हुआ होता. बराबर है. तुम बाद में बोलते थे सर दूसरा मंत्र पढ़ो, दूसरा भी सबक हमको मिल जाए, यहां आने की जरूरत नहीं. बराबर. दुसराही मंत्र तुम्हाला जादून मी हे केलं असतं तर तुम्हाला ते धडा पूर्ण आला, जावा म्हणलं. मग तुम्ही का म्हणलं नाही सर ऐसा नहीं, पूरी किताब कच पढ़ दो ना मंत्र. ठीक आहे, मंत्र पढ़ून तुम्हाला दिलं असतं मी, पूर्ण पुस्तक पाठांतर झाली, यायची काय गरज आहे. मग तुम्ही पुढान की आशा वाढली असते, सर ये किताब नहीं हमको 12वीं का चाहिए. त्याचे मंत्र जादून फुकला असता तुम्हाला ती विद्या आली असती, तुम्ही घरी बसून पद्धतशीर. इथं 2 वर्ष घालायची काय गरज आहे. तुम्ही आणखीन म्हणला था सर ये 2 साल नहीं, हमको डॉक्टर होने का है.
त्याचं मंत्र पुढा हो तुम्ही. असं आहे का? मग कोणी म्हणलं नाही नाही मला कलेक्टर व्हायचं आहे, त्याचं मंत्र फुका. मग तेही फुकलं असतं, तुम्हाला देऊन टाकलं असतं, तुम्ही कलेक्टर झाला असता, डॉक्टर झाले असता, किंवा आणखीन काय झालं असतं. एवढी कष्ट करायची गरज पडली असती का? अगर मंत्र से अगर होता तो तुमको यहाँ आने की कोई जरूरत नहीं पड़ता. पटलं तुम्हाला? मान्य आहे? बरोबर. जादू टोण्यानं जर पैसे जर तुम्हाला जर जादूनं जर तुम्हाला मिळवता आले असते, बरोबर आहे, एवढं कुठाने करायची गरज नाही. तुम्हाला डॉक्टर कलेक्टर भी व्हायची गरज पडली नसती. का? सर जी वो डॉक्टर कलेक्टर नको हमको, क्योंकि ते कशासाठी मागायचं होतं? पैसे कमवण्यासाठी. पैसे तुम्हाला जर इथं मिळालं तर ती व्हायची काय गरज पडली? समझ में आ रहा है ना? तुम्ही साइंस के विद्यार्थी, आपकी जिंदगी के अंदर साइंसी ख्याल आने के लिए मैं ये बता रहा हूं. तुम घर में जाके सबको ये बताना है, समझाना है, जब घर की तरक्की होती. लक्षात आलं काय म्हणतो? मग कोणीतरी त्या ठिकाणी आता अंगात येणारे असतात बघा, कधी बाया असतात, गडी सुद्धा असतात, असं असं करून देवी आली, देव आलं. अरे बाबा, कोणते वीर का ते कोणते तरी काय ते बाबा कोणते तरी आले, बरोबर, कोणते तरी आणखीन काहीतरी कोणते तरी काहीतरी नाव सांगतात त्या ठिकाणी. मग त्याच्या समोर जातात, बाबा हमारे बच्चे को बहुत परेशानी हो रही है, हमारी बच्ची साल से नापास हो रही है, उसको पास करवा दो. बराबर है. फिर त्यानं काय करा, असं करत करत, देख हो जाएगा तेरी बच्ची का काम पूरा, लेकिन उसको पैसे इतने लगेंगे, तुझे खर्च करना पड़ेगा. क्या खर्च करना पड़ेगा? तेरे को बकरा काट के खिलाना पड़ेगा, बकरा काटना पड़ेगा, इतने लोगों को खाना खिलाना पड़ेगा. अगर तेरे को नहीं हुआ, उतने खाना खिलाने का खर्चा जो पैसा होता है मेरे को भी दिया चल जाता है. बस तेरा टेन्शन खाली पैसे देते, तेरा कुटाणा बच गया. अहो असं म्हणणाऱ्याकडे खूप आत्ता ही लाईन लागते हो. शिकलेल्या माणसाची लाईन लागते, शिकलेल्या माणसाची. अनाडी तर सोडून द्या, शिकलेली माणसं, शिकलेली. मी हे कशासाठी सांगतो मला? तुमच्या जीवनात अशा लबाड गोष्टीपासून तुम्ही वाचायला पाहिजे. तुम्हारे घर के अंदर अगर ऐसा हो रहा है तो रोक देना चाहिए तुम्हें. जब तक मालूम नहीं था तब तक ठीक हो गया, और जब मालूम अगर हो गया तो ये चीज़ को रोक देना चाहिए. गलत है क्या सही बात है? ये पढ़ाना कहीं के लिए है? नहीं, पढ़ाना कहीं के लिए? ये इल्म जिंदगी में उतरना है, जिंदगी में. खाली समझ के लेके, किताब में लिख के, काफी में लिख के, परीक्षा में लिख के, सर्टिफिकेट लेके क्या फायदा है? फायदा इंसान का इल्म उसकी जिंदगी में उतरना है, जब उसकी जिंदगी सुधरेगी. समझ में ये बात है? मैं खास तौर पे ये बच्चों को बता रहा हूं, तुम लोगों को. एक बच्चे अगर सुधर गए तो उसका घर पूरा सुधर जाता है, पूरा सुधरतं. एक मुलगी जर घरात अशा रूढीवाईट परंपरा, नको प्लीज एक तुम्ही करू नका, कोणाला घरी जर आजारी झालं असेल तर त्याला दवाखान्यात न्या, त्याचे स्पेशल डॉक्टर असतात त्यांच्याकडे न्या, मात्र असल्या भोंदू बुवाजीकडे नेऊ नका. लक्षात आलं काय म्हणतो? असले धंदे जर करायचे असले तर खूप 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 आपल्याला करता येतात. मी तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी जर एक जर टेक्निक जर आणली, कसली तरी माती, लाल फिल माती पुड्या बांधून आणल्या मी. हो काही एक पुडी आणलेली आहे मी तुम्हाला. काय पुडी आहे ते सांगतो. त्या पुडीमध्ये मातीच आहे, दुसरं काहीच नाही, आणि त्याला असं मी धाग्यानं बांधून असं ती पुडी देतो तुम्हाला. हे बघा, ही पुडी फार महत्त्वाची आहे. ज्या लेकरांना अभ्यास होत नाही, ज्या लेकरांना कष्ट करू वाटत नाही, ज्या लेकरांना परीक्षेमध्ये कमी मार्क पडतात, बरोबर आहे, ज्या लेकरांना व्यवसायामध्ये यश येत नाही काही करण्यामध्ये, त्यांच्या मागे शनी आहे, किरकिरी आहे, कुटाणी आहेत, भानामती आहे, भूत आहे लागलेलं, हे सगळं बरं करते. ही घ्या पुडी, फक्त ह्याचे 200 रुपये. मला काय सर, आपने बहुत सही बोले, मेरे को पढ़ी नहीं होती थी सर, मैं बहुत सोते रहती हूँ सर. अरे सगळे झोपतात सर, मैं बहुत खाती हूँ सर. सर सभी खाते हैं,
सर मैं बहुत पढ़ाई नहीं करती सर, सब कुछ पढ़ना नहीं मालूम होता, मेहनत नहीं करना मालूम होता. काही नाही, ही पुडी घ्या, 200 रुपयाला पुडी आहे, लाईन लागेल, लाईन लाईन. तुम्ही जर घेताल गावातली लाईन लागेल इथं गावात. ये दुनिया में खाली बेवकूफ बनाने आना चाहिए, इंसान बनना शुरू होते. मग लोक लाईन लागतील, लाईन. हे माझं शिकवायचं सोडून मला दुसरा धंदा सुरू करावा लागेल. खरं म्हणलो सर तुम्ही लय फायदा झाला, उगीच असं म्हणलं आणि तुम्ही घरी गेलात, उशी खाली घेऊन जर झोपलात, सर बहुत सही बोले सर, बहुत फायदा हुआ सर ये पूड़ी से, हमारी जिंदगी का पूरा कायनात का सब जिंदगी बदल गई. असं होतंय ते. कळाला मुद्दा तुम्हाला. म्हणून मी हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येण्यासाठी शिकवतो. लक्षात आला का म्हणतो. ह्या गोष्टी कुठे तुम्हाला कोणी सांगत नाहीत, कोई भी नहीं बताता, कोई दुनिया में नहीं बताता है. बराबर आहे. पण मात्र तुम्ही हे लक्षात ठेवा. चला पुढे बघा. म्हणून या ठिकाणी सांगितलं मी आता बघा, सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड इन द फॉर्म ऑफ अँटेनी, सिंपल ऑर कंपाऊंड आय. आता सिंपल आणि कंपाऊंड आय म्हणजे एक डोळा जर असला तर एक अशी डोळे जर आपल्यासारखे, त्याला सिंपल आय म्हणायचं. कंपाऊंड आय म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला ओळखीचं म्हणजे झुरळ, उसकी आंख जो होती है ना ऐसी मोटी जैसी दिखाई देती है, लेकिन वो उसके जो आंख का उसको कंपाउंड आई बोलते हैं. कंपाउंड बोलो तो उसके अंदर बारीक ऐसे टिपके, उसके जरिए से देखा जाता है. एंटीने के जरिए से पहचाना जाता है और उसके जरिए से उसको कंपाउंड आहे. बरोबर, ध्यान में रखो. चला पुढे. त्याच्यानंतर आता बघा पुढे व्हेरियस रिसेप्टर्स. व्हेरियस रिसेप्टर म्हणजे रिसीव्ह करणारा ऑर्गन. सेक्सेस आर सेपरेटेड शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. नर आणि मादी ह्याचे कसे असतात, वेगवेगळे असतात. लक्षात आलं. जैसा कि मिसाल के अंदर इंसान के अंदर जेंट्स अलग है, लेडीज अलग है. बराबर आहे. किंवा आणखीन दुसरे गाई, म्हैस, बैल, हत्ती, घोडा याच्यामध्ये नर आणि मादी वेगळे, त्याला डायमॉर्फिझम म्हणतात. म्हणजे सेक्सेस आर सेपरेटेड असा त्याचा अर्थ लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यानंतर पुढे बघा, सेपरेटेड शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. Fertilization is generally internal. Development is direct or indirect by metamorphosis. आता बघा इथं काय या ठिकाणी फर्टिलायझेशन इज इंटरनल म्हटलं. इंटरनल म्हणजे नर आणि मादी एकत्रित आल्यानंतर नरचे जे गॅमेट्स आहेत मादीच्या शरीरामध्ये जाऊन आणि मादीचं गॅमेट शरीरामध्ये मादीच्या मिळून त्या ठिकाणी जर जीव तयार होत असेल त्या मादीच्या गर्भाशयामध्ये, त्याला फर्टिलाइजेशन इंटरनल म्हणायचं. कळाला मुद्दा. फर्टिलाइजेशन ध्यान में रखो, मैं क्या बता रहा हूं. एक्सटर्नल म्हणजे काय, नरचा गॅमेट बाहेर आहे, मादीचाही बाहेर आहे आणि ते एकत्र त्या ठिकाणी गॅमेट्स आल्यानंतर त्याला बाहेर फर्टिलायझेशन झालं. तसं बेंडकामध्ये होतंय. लक्षात आलं काय म्हणतो. बेंडकामध्ये नरचा गॅमेट आणि मादीचा गॅमेट पाण्यात मिक्स होतं, मिळतात ते, आणि पाण्यात फर्टिलायझेशन होण्यानंतर त्यांचं पुढे नंतर दुसरा जीव तयार होतो. हे लक्षात असावं असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघा मेटामॉर्फोसिस. म्हणजे मेटामॉर्फोसिस म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो, मेटामॉर्फोसिस ही प्रक्रिया काय आहे. ही खूप मोठी प्रक्रिया आहे, तुम्हाला माहीत होणार नाही. मेटामॉर्फोसिस म्हणजे याचा अर्थ असा, आपल्याला माहीत आहे मी लहानपणी काय केलं होतं, माझं ते हे बघितलं होतं, ते काय आपलं गान्नी माहीत आहे, गान्नी जिसको गन्नी बोलेंगे हम, काटती हो उसकी पोळी असते तिची म्हणजे हे असतं त्याचं, तो त्याला कोंब म्हणतो आपण त्याला. ते काय करत होती, ती हिरव्या आळ्या घेऊन जात होती, आळ्या. तर मला काय वाटलं, अरे ही गान्नी जी आहे ना ती आळ्या खाते. पण आळी काय होती, आळी त्याची पिलं होते. प्रत्येक कीटकाची छोटी स्टेज म्हणजे आळी. त्याच्या अंडीमधून फुटून निघणारी काय निघते, आळी बाहेर पडते. आणि त्या आळीपासून, आळी समज में आ रहा ना, अल्ली जिसको बोलेंगे, अंडी बारीक बारीक. जेवढा मोठा प्राणी असतं त्याचं मोठं अंड असतं त्या ठिकाणी, आणि जेवढं छोटं प्राणी असलं त्याचे बारीक बारीक अंडी असतात. आणि त्याचं वय पूर्ण त्याचं काय झाल्यानंतर ते फुटून नंतर त्याच्यातून आळी बाहेर पडते. बरोबर. आणि आळी बाहेर पडल्यानंतर ती आळी
ती अळी कालांतराने काही दिवसानंतर त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस होतो आणि मेटामॉर्फोसिस होऊन त्याच्यातून कीटक तयार होतो. आणि हे मेटामॉर्फोची प्रक्रिया एवढी लवकर होते आपल्याला पता लागत नाही. आता पिकावर येणाऱ्या अळ्या असतात, त्या किड्याचे अंडीतून अळी बाहेर पडलेली असते. आपल्याला फक्त अळीच दिसते ती, त्याच्यापासून तो किडा तयार होतो आणि आपल्याला ते दिसत नाही, कारण त्याला म्हणतात मेटामॉर्फोसिस. क्विक होतो लवकर ते. आलं लक्षात? हे एक शब्द मेटामॉर्फोसिसचा लक्षात ठेवा. चला पुढे. इन सम आर्थ्रोपोडा किंवा आर्थ्रोपोड्स लाईक हॉनी बीज. आता आर्थ्रोपोडामध्ये काही हॉनी बी सारखे मधमाशी, हॉनी बी म्हणजे मधमाशी, मधमाशी समज में आ रहा ना, हाँ, शहद की मक्खी, हाँ, हॉनी बीज, बग्स, बरोबर. बग म्हणजे ते ढेकून सारखे असे ते बग्स एक्सेट्रा. ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस्ड बाय पार्थेनोजेनेसिस. आता कधी कधी पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय, नर आणि मादीचा संयोग न होताही काही काही त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम तयार होतात. विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड पार्थेनोजेनेसिस. बरोबर. असेही काही अपवाद असतात, असा त्याचा अर्थ आहे. सम इन्सेक्ट एक्झिबिट पॉलिमॉर्फिझम, फॉर एक्झाम्पल हनी बीज अँड टर्माइट्स एक्सेट्रा. हॉनी बीज म्हणजे मधमाशा, अँड म्हणजे मुंगी, टर्माइट म्हणजे गोचऱ्या, बरोबर, हे किडे, बरोबर. सम आर्थ्रोपोड्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच ॲज अफीड. काही आर्थ्रोपोड आपल्याला, हे जे काही कीटक आहेत काही आपल्याला फायद्याची आहेत. अफीड म्हणजेच काय, हॉनी बी, मधमाशा फायद्याची आहेत आपल्याला, त्यांच्यापासून मध मिळतो आपल्याला, बरोबर. फॉर देअर हॉनी अँड वॅक्स. त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला, मध आणि मेन. वॅक्स म्हणजे वॅक्स, मेन त्याला म्हणतो. ओके, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे, लॅक इज प्रोड्यूस्ड बाय लॅकीफेर. लॅका, लाख जी म्हणतो ना, मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही बांगड्या वगैरे वापरता बघा महिला वगैरे, बरोबर आहे का, तिथं ते बांगड्या ते त्याच्यामध्ये लॅक वापरतात. ते सोन्याचे दागिने असतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा लाख वापरतात, बरोबर. खरं तर त्याला लाख म्हणतो आपण, पण लॅक आहे ते, लॅक, LAC, लॅक, बरोबर. तो पदार्थ म्हणजे हे या किड्यापासून मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर लोबस्टर, आवाज येऊ लागला बाळा, बोलू नको. लोबस्टर, प्रॉन, क्रॅब आर एडिबल. खेकडे, झिंगे आणि लोबस्टर म्हणजे एक फिशचा भाग आहे, हे खाण्यास योग्य आहे. बघा लक्षात घ्या, प्रत्येकाचं ना वेगवेगळं असतं. इथं सांगितलेलं आहे एडिबल म्हणजे खाण्यासारखे, खातात. काही लोक खेकडे खातात, जे खेकडे खातात ते चवीने खातात, आपल्याला वेगळं वाटतं ते, खेकडे खा रे. आता झिंगे तुम्ही खाताव, दुसऱ्याला बेकार वाटतं, काय ते, त्याचं अन्न आहे. मासे बहुतांशी लोक खातात, न खा रे नाव ठेवतात, नगे बाबा म्हणतात, त्याचं अन्न आहे, बरोबर. म्हणून हे सगळे एडिबल आहेत, कारण या सगळ्यामध्ये प्रोटीन खूप असतात, हे लक्षात घ्या. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर, मी तर सोडून द्या, डॉक्टर म्हणतो ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहेत ते अन्नपदार्थ खावा. मग आता अन्नपदार्थ तुम्हाला माहीत पाहिजे कशामध्ये प्रोटीन असतात. त्या झिंग्यामध्ये, खेकड्यामध्ये तर प्रोटीनच्या पेक्षा जास्त असतात. माशामध्ये तर सर्रास सगळेच खातात, तो विषय वेगळा त्या ठिकाणी. झालं, लक्षात आलं तुम्हाला. पुढे त्याच्यानंतर सिल्क वर्म प्रोड्यूस सिल्क. सिल्कवर्म म्हणजे रेशमी किडे. रेशमी किड्यापासून काय मिळतो आपल्याला, रेशमी धागा मिळतो. सिल्क वर्म प्रोड्युसेस सिल्क थ्रेड. हे किडा फायद्याचा आहे आपल्याला. सम आर्थ्रोपोड्स आर हार्मफुल. काही आर्थ्रोपोड कसे आहेत, घातक आहेत, बरोबर. बघा, सम आर्थ्रोपोड्स आर हार्मफुल विच ॲक्ट ॲज अ व्हेक्टर
फॉर एक्झाम्पल मॉस्किटो, आत्ता सांगितलं, मॉस्किटो, डास, मच्छर, ये हमारे फायदे का है क्या? नहीं है, ये धोखे का है, इससे बीमारी फैलती है, बरोबर आहे, वेगवेगळे रोग पसरतात असा त्याचा अर्थ. म्हणून फॉर एक्झाम्पल मॉस्किटो लोकस्टा, त्याला लोकस्ट असं आपण म्हणतो, इज ए ग्रिगेरियस पेस्ट. पेस्ट म्हणजे काय? टूथपेस्ट नाही, पेस्ट म्हणजे असा ऑर्गॅनिझम, असा सजीव, असा प्राणी तो मानवाला, मानवाच्या प्रॉपर्टीला धोका पोचतो, दॅट इज पेस्ट. लिख केलो आबा निवांत बसलो. पेस्ट म्हणजे काय? पेस्ट म्हणजे तिथे लिहा, मानवाला, मानवाच्या प्रॉपर्टीला धोका निर्माण करणारा सजीव प्राणी म्हणजे पेस्ट. मानवाला, मानवाच्या प्रॉपर्टीला नुकसान करणारा प्राणी म्हणजे पेस्ट. ओके, चला पुढे. त्यालाच लिमुलस किंग क्रॅब इज नोन ॲज लिव्हिंग फॉसिल. त्याला लिव्हिंग फॉसिल म्हणतात. फॉसिल म्हणजे दगडासारखा असणारा टणक भाग. तसं वाटतंय आपल्याला, तसं खेकडा टणक असतो, बरोबर असं त्याचा. चला पुढे. फाइंड आउट म्हणलं, हे शोधा म्हणते त्यानं, तुम्हाला शोधण्यासाठी सांगितलं. व्हाय इज फायलम आर्थ्रोपोडा कन्सिडर्ड ॲज मोस्ट सक्सेसफुल फायलम? कारण या फायलमला सक्सेसफुल फायलम का म्हणतात असं म्हटलं त्यानं. ओके, नंतर दुसरा त्याच्यात लोक प्रश्न विचारले त्यानं. व्हॉट डू वी मीन बाय पार्थेनोजेनेसिस? पार्थेनोजेनेसिस म्हणजे तुम्हाला आता सांगितलं मी. पार्थेनोजेनेसिस या शब्दाचा अर्थ असा की त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम रे सर म्हणतायत ना, चला जा बाहेरचं सर. हां, लक्षात घ्या काय म्हणलं या ठिकाणी तुम्हाला. पार्थेनोजेनेसिस कशाला म्हणतात? पार्थेनोजेनेसिस या शब्दाचा अर्थ असा की मेल आणि फिमेल गॅमेटचं संयोग न पावता उत्पन्न होणारं सजीव, बरोबर आहे. आणि हे आर्थ्रोपोडाला सक्सेसफुल फायलम का म्हणलेलं आहे? हा खूप मोठा फायलमचा ग्रुप आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काही फायद्याची आहेत, काही तोट्याची आहेत, म्हणून या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं. त्या ठिकाणी व्हॉट डू यू मीन बाय लिव्हिंग फॉसिल? लिव्हिंग फॉसिल कोणाला म्हणायचं, बरोबर आहे? का म्हणायचं असं त्यानं म्हटलं? का दॅट पार्ट्स आर हार्ड. फॉसिल म्हणजे खडकासारखा असणारा भाग. ज्या प्राण्यांचं, सजीवांचं कवच, शरीर टणक राहील त्याला फॉसिल असं म्हणायचं आपण, बरोबर आहे. खेकडा टणक भाग आहे, त्याचा मऊ राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर हाऊ बीज प्रोड्यूस हॉनी? मधमाशा मध कसं तयार करतात, बरोबर आहे का. आता ते मधमाशा, त्यांच्यामध्ये असणारं एक विशिष्ट प्रकारचं ग्रंथी असते, त्याच्यातून त्या ठिकाणी काय करतात, फुलामधलं मध आणि मकरंद गोळा करतात, आणि गोळा करून त्या ठिकाणी काय करतात, आपल्या पोळीमध्ये आणून जमा करतात, बरोबर. थोडं त्या ठिकाणी, बरोबर आहे. तर त्याचं तशा पद्धतीने कन्व्हर्शन होत होते, त्याचा त्या ठिकाणी उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढे पाचवा, व्हॉट विल हॅपन इफ आर्थ्रोपोड डू नॉट मोल्ड्स? मोल्ड्स म्हणजे काय? मोल्ड्स म्हणजे कात टाकणे. जसा साप आपल्या अंगावर आलेली कात टाकतो, मात्र आर्थ्रोपोड टाकत नाही. कात वो समझ में आएगा, कचली. ऊपर का जो भी कोई हिस्सा है वो, मिसाल के तौर पे कभी कभी हमारे चमड़ी के ऊपर भी ऐसे ये आते हैं, क्या निकलते रहते हैं ऊपर के, बराबर है, उसको वैसे हिस्से को बोलेंगे. झालं. हा फायलम आता या ठिकाणी फायलम आर्थ्रोपोडा संपून गेला, बरोबर आहे.
आता नंतरचा कोणता फायलम या ठिकाणी? फायलम मोलुस्क. फायलम कोणता या ठिकाणी? मोलुस्क. राईट, कळालं तुम्हाला आता? आता फायलम मोलुस्क या शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे बघा. मोलुस्क म्हणजे सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे ज्याची बॉडी मऊ आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये उदाहरण खूप दिलेलं आहेत, खूप प्राणी आहेत त्या ठिकाणी. बरोबर आहे. गोगलगाई. गोगलगाई कशी होती? नरम. बरोबर आहे ना? लक्षात आलं? त्याच्यामध्ये आणखीन दिलेलं आहे इथं काही ऑर्गॅनिझमची नावं दिलेली आहेत त्या ठिकाणी. बरोबर आहे. स्पिसुलू, बरोबर, हा एक आहे. त्याच्यानंतर चेटो प्ल्युरा हा आहे याच्यामध्ये. पायला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सेपिया आहे आणि इथं ऑक्टोपस आहे. बरोबर. हे अशा आणखीन खूप प्राणी आहेत जे की त्यांची बॉडी कशी असते? मऊ. लक्षात आलं का म्हणतो? आता त्याच्यामध्ये नंतर आता याच्यामध्ये आता या ठिकाणी आता हा फायलम मोलुस्क आपण या ठिकाणी बघू. या ठिकाणी कोणतं बघू आपण या ठिकाणी? फायलम मोलुस्क. बरोबर आहे. आता बघा एक्झाम्पल दिलेलं या ठिकाणी. पायला, बायवॉल्व, ऑक्टोपस, त्याला ऑक्टोपसला डेव्हिल फिश असं म्हणतात. सेपिया, कटल फिश, पर्याय नाव सुद्धा दिले त्या ठिकाणी. चिटोप्लिरिया, कायटोन आहे. त्याच्यानंतर पेंक्टेडे, पियर ओस्टर आहे. पियर ओस्टर, लॉलिगो सॅकिड आहे. अप्लिसिया आहे, त्याला सी हेअर असं म्हणतात. डेंटेलियम, टस्क शेल असे त्याचे पर्याय नाव दिलेले आहेत. खाली आकृती दिली. ते कोणते प्राणी कशा प्रकारचे आहेत? फक्त यांच्यामध्ये बॉडी सॉफ्ट आहे. आणि बॉडी सॉफ्ट आहे की त्याच्याबरोबर त्यांना दुसरे भाग आहे. कॅल्शियमनं बनलेलं शेल सुद्धा त्याच्या शरीरावर. का? त्याच्या प्रोटेक्शनसाठी. लक्षात आलं काय म्हणतो? सुरक्षेसाठी. आता बघा हे फायलम वाचतो मी आता याच्यामध्ये. बघा त्या ठिकाणी दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम. आर्थ्रोपोडा सर्वात मोठा होता फायलम आणि दुसरा त्याच्यानंतर ह्याचा लागतो. बरोबर आहे. मोलुस्क आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी. मोलुस्क हे जे आहेत तर कधी कधी ह्यांचे कसे आहेत? फ्री लिव्हिंग, मोकळा राहणार आहेत, काही स्थिर राहणार आहेत. सेडेंटरी म्हणजे एका ठिकाणी बसून खाणारे. दे आर ॲक्वॅटिक आर सीन इन मर्शी प्लेसेस. म्हणजे काय? हे ॲक्वॅटिक पाण्यामध्ये राहतात आणि मर्शी प्लेसेस म्हणजे दलदलीचा प्रदेश. मर्शी म्हणजे काय? दलदल. दलदल उर्दू के बच्चों, दलदल किसको बोले मालूम है? जहां हमेशा पानी रहता है. बराबर है, उसको दलदल बोलेंगे. हमेशा पानी बोले तो इसका मतलब चिकड़ के जैसा हमेशा, उसको दलदल बोलेंगे. राइट. चला पुढे. फ्यू आर टेरेस्ट्रियल, त्याच्यापैकी काही जमिनीवर राहणारे आहेत असा त्याचा अर्थ आहे. दीज आर सॉफ्ट बॉडीड अँड शो ट्यूब विदिन द बॉडी ट्यूब प्लॅन. हे कसे असतात? सॉफ्ट बॉडी आणि ट्यूब विदिन द ट्यूब म्हणजे शरीराच्या मध्ये अन्ननलिकेसाठी ट्यूब असते असा त्याचा अर्थ. बट नाही हां, दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटरल म्हणजे साईडनं जर बघितलं तर सिमेट्रिकल आहेत म्हणजे सारखंपणा त्या ठिकाणी. बट फ्यू आर एसिमेट्रिकल. बरोबर. एसिमेट्रिकल म्हणजे त्याचा समान भाग नाही आहे, थोडंसं वेगळं वाकडं कुठून बी करा असा त्याचा अर्थ आहे. ओके. दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल. फ्यू आर एसिमेट्रिकल ड्यू टू टॉर्शन. टॉर्शन म्हणजे ट्विस्ट झालेले. ट्विस्ट काही काही असतात बघा असे गुंडाळ त्या ठिकाणी असतं थोडं. त्याला काय करणार तुम्ही कसं आहे म्हणलं तर सांगता येत नाही ते, म्हणजे ट्विस्ट आहे तो असा त्याचा अर्थ आहे.
त्याच्यानंतर पुढे बघा, बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, फूट अँड विसरल मास. डोकं, पाय, विसरल मास. विसरल म्हणजे न दिसणारा हिस्सा, मास आहे. विसरल मास इज एनक्लोज्ड इन थिक मस्कुलर फोल्ड ऑफ द बॉडी वॉल कॉल्ड मेंटल. लक्षात आलं काय म्हणतो? विसरल भाग हा बंदिस्त असतो मसलनं वर त्याच्यावर फोल्ड करून राहिलेला जो काही वरचा आवरण, त्याला काय म्हणायचं? मेंटल. कळालं तुम्हाला? चला पुढे. मेंटल सिक्रीट्स. मेंटल हा वरचा भाग. सिक्रीट्स ए हार्ड कॅल्केरियस शेल. मेंटल कसं त्या ठिकाणी आहे? हार्ड आहे. आणि कॅल्केरियस शेल. कॅल्केरियस शेल म्हणजे वरचा जे शेलचा भाग असतो ना, टणक. गोगलगाईचा वरचा टर्पल कसं असतं? शेलनं बनलेलं, बरोबर आहे की नाही? देखे ना गोगलगाई को, उसकी भी ऊपर का जो कैल्शियम दैट आर मेड बाय कैल्शियम. त्याच्यामुळे तो टणक असतो असा त्याचा अर्थ आहे. ओके. द शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर ऑब्सेंट. काही ऑर्गॅनिझममध्ये शेल बाह्य बाजूने असतो, काही ऑर्गॅनिझममध्ये आतल्या बाजूने असतो, काही ऑर्गॅनिझममध्ये शेल राहतच नाही, ॲब्सेंट म्हणलं. मस्कुलर फूट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड. व्हेंट्रल खालच्या बाजूने मस्कुलर काय आहे? फूट्स आहे. मसलने बनलेलं एक पाय ज्याला आपण म्हणतो, बरोबर, असा त्याचा अर्थ. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे आता त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह त्याचे काही आता पुढे बघा. द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड. अन्ननलिका कशी आहे त्याची? खूप विकसित आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता पुढे कंप्लीट विथ अँटेरियर माउथ अँड पोस्टिरियर ॲनस. अँटेरियर म्हणजे समोरच्या बाजूला, पोस्टिरियर म्हणजे पाठीमागच्या बाजूला. समोरच्या बाजूला तोंड आहे, पाठीमागच्या बाजूने ॲनस आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर बकल कॅव्हिटी हॅज ए रॅपिंग ऑर्गन कॉल्ड ॲज रॅड्युला. बकल कॅव्हिटी म्हणजे तोंडाचा जो काही भाग असतो त्याचा, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कसं त्या ठिकाणी एक विचित्र असा भाग असल्यासारखा असतो, त्याला रॅड्युला असं म्हणतो. विच इज प्रोव्हाइडेड विथ ट्रान्सफर्स रोज ऑफ टीथ. त्याच्यामध्ये दात आडव्याने त्या ठिकाणी दात त्याचे बसलेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. ओके. कॉल्ड ॲज टेनिडिया. त्याला टेनिडिया आपण म्हणतो. युजफुल फॉर ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. सॉरी टीथ झालं. ॲक्वॅटिक फॉर्म शोज न्यूमरस फिदर लाईक गिल्स. आता न्यूमरस फिदर पंखासारखे असलेले कल्ले असतात, त्याला फिदर लाईक गिल्स असं आपण म्हणतो. मग त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? टेनिडिया आहे. युजफुल फॉर ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. पाण्यामध्ये श्वासोश्वास करण्यासाठी उपयोगी ठरतात. गिल्स आर प्रेझेंट इन मेंटल कॅव्हिटी. गिल्स कुठे असतात? मेंटलचा जो भाग आहे त्याच्यामध्ये. मेंटल म्हणजे आपण कधी कधी आपल्याला म्हणतो माणसाला, अरे तुला मेंटल आहे का नाही, अरे ते विषय वेगळा. मेंटलमध्ये त्याचा वरचा आवरण त्याच्यामध्ये असते, असा त्याचा अर्थ आहे. स्पेस बिटवीन विसरल मास अँड मेंटल. बघा, विसरल मास आणि नंतर मेंटलच्या मध्ये जो काही भाग असतो, तर त्याला टेरेस्ट्रियल फॉर्म मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. जे जमिनीवर असतात तर त्यांच्या शरीरामध्ये काय असतात? फुफ्फुसे, फेफड़े जिसको बोलेंगे, फुफ्फुसे. समझ में आया ना? हाँ. चला पुढे. ब्लड कंटेन सॉरी मेंटल अंटे. हाँ. द सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन एक्सेप्ट सीपिया. सीपिया सोडून बाकीच्या ना ओपन असते. विच पॉजेसेस क्लोज्ड ड्राईव्ह. मग बाकीच्यांची क्लोज म्हणजे बंदिस्त. रक्तवाहिनीतून रक्त वाहतं, असा त्याचा. ब्लड कंटेन ए कॉपर कंटेनिंग ब्लू रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोसायनिन. लाल असं तपकिरी अशा पद्धतीचा रंग येतो, तर तो हिमोग्लोबिन सारखा भाग असतो, हिमोसायनिन आपण म्हणतो. एक्सक्रीशन ऑकर बाय किडनी. एक्सक्रीशन शरीरातलं मल किडनीद्वारे बाहेर पडतं, असा त्याचा अर्थ आहे. किडनी. also called as organs or bogenous. Full stop. Nervous system is formed by 3 pairs of ganglia. बघा, नर्वस सिस्टीम, गँग्लिया शब्द इथं पुढं आला त्या ठिकाणी.
गँगल्यामध्ये जसं दोरी बांधली तर गाठा असतात की नाही, गाठा पण तशा प्रकारचं त्या ठिकाणी ते एकच आहे, त्याच्यामध्ये ते गोल असलेला भाग त्या ठिकाणी. गँगलिया इज इंटरकनेक्टेड बाय कमिशर्स अँड कनेक्टिव्स. कनेक्शन म्हणजे जोडणारा, दोघांचा मधला दुआ समझ में आता ना. नाही तर दुआ बोलो तो वो दुआ पढ़ने की वो बोलेंगे. दुआ म्हणजे दोघांच्या मध्यस्थ करणारा, उसको दुआ बोलेंगे. हां, शब्द वेगवेगळे असतात, परिस्थितीनुसार बदलतात. सेन्स ऑर्गन्स सच ॲज आय फॉर विजन, डोळे हे पाहण्यासाठी. टेंटॅकल्स फॉर टॅक्टाईल सेन्सेशन. टेंटॅकल जे असतात ना त्याचे बोटासारखे भाग ते असं जसं आपण अँटीने असतात तशा पद्धतीने त्याच्यानं ते समोर काय तर ते ओळखून घेतात, ते असं बघून स्पर्श करून. त्याच्यानंतर पुढे ऑस्फ्रेडा फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर प्रेझेंट. ऑस्फ्रेडा म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये पाण्याचं शुद्धीकरण आहे का नाही ते तपासण्याचं ऑर्गन आहे ते त्यांचं. हम जैसा सफ़ेद करके पानी लेते हैं, छान के लेते हैं, उनकी तयारी रहती है. बरोबर. चला पुढे. सेक्सेस आर सेपरेट, नर आणि मादी वेगळे असतात. ॲनिमल आर मोस्टली ओव्हिपॅरस, जास्त करून हे प्राणी अंडी देणारे असतात. ओव्हिपॅरस कशाला म्हणायचं? अंडी देने वाले, अंडी देणारे. ओव्हिपॅरस अगर लिही गमाय ले हे शब्द कुठेच मिळत नाही. डिक्शनरीमध्ये बी गेले तर मिळत नाही तुम्हाला, जनरल डिक्शनरीमध्ये. ते सायन्स डिक्शनरी मग बायोलॉजी स्वतंत्र बघावं लागते, ते कुठे मिळते आपल्याला. ओव्हिपॅरस म्हणजे अंडी देणारे. आणि व्हिव्हिपॅरस म्हणजे आता इथं नाही वाटतं शब्द, ते पुढे येईल ते आता नंतर. व्हिव्हिपॅरस म्हणजे पिलांना जन्म देणारा. व्हिव्हिपॅरसचा कळला अर्थ, पिलांना जन्म देणार. ओव्हिपॅरस म्हणजे अंडी देणारे. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, यांची वाढ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होते. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असं म्हटलेलं आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ह्याचं इकॉनॉमी ह्याचं काय फायद्याचं आहे. आता बघा पियर ओस्टर एक फिश आहे. बरोबर आहे. पियर म्हणजे मोती. बरोबर आहे. पियर ओस्टर गिव प्रिसियस पियर्स. पियर ओस्टर हे प्रिसियस म्हणजे मौल्यवान, प्रिसियस म्हणजे मौल्यवान मोती. बरोबर. मौल्यवान मोती म्हणजे लक्षात आलं, अनमोल कीमत के मोती देते ये जानदार पानी में के. देखो जिसकी उसकी कैसी खासियत रहती है. बराबर है. ये मोती वहाँ से मिलते हैं, ये मालूम होना है. ये कहीं भी है, ये नॉलेज के लिए मालूम होना है. किसी ने पूछा मोती कहाँ से मिलते हैं. बराबर है. ऑस्टर नाम का फिश है, उसके जरिए से मिलते हैं. चला पुढे. मिनी मोलुस्क आर एडिबल. ह्याच्यापैकी खूप मोलुस्क जे आहेत ना, एडिबल म्हणजे उसको खाते हैं, अन्न म्हणून आपण खाऊ शकतो. मोस्ट शेल ऑफ मोलुस्क आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. हे मोलुस्कचे जे शेल असतात त्याचे कवच, त्याचं टणक, त्याच्यामध्ये कॅल्शियमनं बनलेले असते. टणक कॅल्शियम. बरोबर. गोगलगाई असेल किंवा आणखीन दुसरे शेल असणारे प्राणी असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कॅल्शियम असतो. मग त्याच्यानंतर तर म्हणतंय कॅन यू टेल, हे सांगू शकाल का तुम्ही, असं त्याला म्हणताय. बरोबर आहे. काय सांगू शकाल का म्हणते. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी काय एक्सप्लेन द टर्म मेटामेरिक सेगमेंटेशन. मेटामेरिक सेगमेंटेशन काय. मेटा म्हणजे मध्यभागातून सेपरेट होणारं, सेगमेंटेन म्हणजे पट्टे त्याची. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्थोपोडा. आर्थोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक द्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन काय म्हणतं या ठिकाणी एनलिस्ट द हार्मफुल आर्थोपोडा. लिस्ट काढा आपल्याला धोक्याचे कोणते आर्थोपोडा आहेत. डास आहे. बरोबर आहे. किंवा आणखीन चावणारी मुंगी आहे, हे आर्थोपोडामध्ये येते. आणखीन दुसरे काही आपल्याला चावणारे जे काही नुकसान करणारे ते प्राणी याच्यात आले असं तसं. त्याच्यानंतर वाय डू मोलुस्क हॅव शेल.
मोलुसला शेल का आहे? शेल म्हणजे त्याची कवच, त्याचं रक्षण करण्यासाठी आहे. आता तुम्हाला माहीत आहे, आता हे सांगतो काय आपलं कासव, बरोबर आहे, कासवसुद्धा एक खूप मऊ प्राणी आहे, मात्र त्याच्याभोवती त्याच्या रक्षणासाठी त्याला कवच दिलेलं आहे, टोप दिलेलं आहे त्याचा, बरोबर आहे. जर त्याच्यावरून गाडी जरी गेली तर असं मध्ये जाऊन बसलं तर काही होत नाही त्याला. बघा, निसर्गानं त्याच्या जिवंत राहण्यासाठी दिलेली त्याला ताकद आहे. कळालं तुम्हाला मुद्दा? तर अशा पद्धतीने हा